बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक पाडणाऱ्यांवर FIR दाखल करण्याचे आदेश 2 मे 2023 ला माननीय कोर्टाने दिलेत। पोलिसांनी फक्त FIR दाखल केले, मात्र आजपर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही। गरुडा अम्युजमेंट पार्कच्या 4ही संचालकांना त्वरित अटक करण्यात यावी व गरुडा कंपनीसोबत झालेला करार रद्द करण्यात यावा, यासाठी त्रिमूर्ती नगर चौक येथे आंदोलन करण्यात आले। जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय। महाराष्ट्र शासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, महाराष्ट्र शासन होश में आओ, अरे होश में आओ, होश में आओ। ये बंडलबाज ईडी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, ईडी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे आंबेडकर स्मारक तयार झालं। सर्वांना सप्रेम जय भीम। मी सुषमा कळमकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी परिसर बचाव कृती समितीचे संयोजक। आज आम्ही त्रिमूर्ती नगर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आपल्या अंबाझरी स्थित जे बाबासाहेबाचं स्मारक होतं त्याचं बुलडोजर लावून जो त्यांनी जमीन दोस्त केलं त्याच्या विरोधात आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन इथं ठेवलेलं आहे। आणि पूर्वतयारी आपली 26 जूनला दुपारी 12 वाजता व्हेरायटी चौक ते संविधान चौकापर्यंत जो मोर्चा निघणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही एक दिवशी इथं ठेवलेलं होतं आणि त्याची प्रचार प्रसारासाठी आपण हे ठेवलेलं होतं। आपल्या दोनच मागण्या आहेत की जे गरुडा कंपनीचे जे संचालक आहे त्यांनी जे आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाडलेलं आहे बुलडोजर लावून, त्यांना अटक झाली पाहिजे। त्यांच्यावर FIR नोंदवल्या गेल्यावर सुद्धा अटक झालेली नाही, तर त्यांची अटक झाली पाहिजे। आणि दुसरी आमची मागणी ही की जी 44 एकर जमीन आहे जी गरुडा कंपनीने आपले सत्तेचा वापर करून जी गरुडा कंपनीला दिलेली आहे लीजवर 30 वर्षासाठी आणि वाढवून परत 99 वर्षासाठी दिलेली आहे, तर आमचं एकच मागणी आहे की हे जे 44 एकरचा जो GR आहे तो रद्द व्हावा। याच्यासाठी आम्ही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील। आणि 26 तारखेला आमचा लाखोचा मोर्चा निघणार आहे नागपूरमध्ये। यासाठी आम्ही पूर्ण उत्तर दक्षिण पूर्व पश्चिममध्ये आमची तयारी सुरू आहे। 26 तारखेला येत्या 26 तारखेला सोमवारी भव्य एल्गार मोर्चाचं जास्तीत जास्त नागपुरातील पूर्ण लाखोची संख्या आम्ही आवाहन करत आहोत। 20 एकर जमिनीसाठी जो आमचा लढा आहे त्या लढ्याला आम्ही पूर्णतः एक न्याय देण्याची जी बाब मांडलेली आहे ती पूर्ण करून आम्ही दाखवणार आहोत। आमची 20 एकर जागा ज्या गरुडा कंपनीनी आणि त्यामध्ये जे इन्व्हॉल्व्स त्यांचे साथीदारी आहेत त्या सगळ्यांच्या त्यांच्यावर केस दायर झालेली FIR दर्ज केलेली आहे, पण आताहीपर्यंत या सरकारने त्यांना अटक केलेली नाही आहे। आणि जेही होईल आम्ही हे भीमसैनिक आहोत। आम्ही ही नागपूरमधली जी संख्या आहे जनसमुदाय आहे तो या देवगिरीवरती ज्या पद्धतीने एल्गार मोर्चा करत आहे, आमची एकच डिमांड आहे, आमची 20 एकर जागा आम्हाला जशीच्या तशी देऊन टाकावी। जन आक्रोश मोर्चाचे आंदोलन इथे त्रिमूर्ती चौकामध्ये आयोजित केलेलं होतं। आपण इथे भीड पूर्णतः बघत असाल, पूर्णतः आंबेडकरी अनुयायी इथं आलेले आहे। आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे मनुवादी सरकारने 2021 मध्ये बेमालूमपणे ज्या संचालकांनी पाडलं त्या संचालकावर गुन्हे दाखल होऊन सुद्धा जवळपास 1 महिना 5 दिवसाचा कालावधी होऊन सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाही, ही अत्यंत म्हणजे गंभीर बाब आहे। अधिक दिवसांपासून जळत आहे, त्यात शेकडो लोकांचे प्राण गेले आहेत, करोडोंची संपत्ती राख झाली आणि हजारो लोक मदत निवासात राहत आहेत। आणि हे सर्व अचानक घडलेले नाही तर राजकारणाचे आहे। याला राज्यकर्त्यांचा द्वेष कारणीभूत आहे, तरीही पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री गप्प आहेत। मणिपूरच्या लोकप्रतिनिधींशिवाय देशातील 10 प्रमुख विरोधी पक्षांना भेटायलाही पंतप्रधान वेळ देत नाही आहेत आणि अमेरिकेला गेले आहेत। या देशाची अवस्था टोळ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसारखी होईल अशी हाक काँग्रेस विचार जनजागृती अभियान नागपूरच्या वतीने व्हेरायटी चौकातील गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले।
देश से नफरत खत्म करो, नफरत की राजनीति खत्म करो, नफरत की राजनीति खत्म करो। पिछले करीब 50 दिनों से मणिपुर में दंगा चालू है और जिसमें करीब 100 लोगों की जानें चली गई, कई धार्मिक स्थलों को जला दिया गया, 70,000 से ज़्यादा लोग शिविर कैंप में रह रहे हैं। उसके बावजूद आमदार और जो वहाँ के मंत्री है, केंद्रीय मंत्री भी सुरक्षित नहीं है, उनके भी घरों को आग लगा दी गई है। उसके बावजूद मोदी जी ने जो कांग्रेस पार्टी और भारत की जो 10 विपक्षी पार्टी ने उनसे समय मांगे थे मणिपुर पे चर्चा करने के लिए, वहाँ पे शांति स्थापना होने के लिए, तो उन्होंने टाइम नहीं दिए। और आसाम के जो जनप्रतिनिधि है उन लोग को भी टाइम न देते हुए मोदी जी अमेरिका की यात्रा पे चले गए। यहाँ पे लोगों की जान जा रही है, आग लगी हुई है, मणिपुर अशांत है। पूर्वोत्तर का पूरा भाग, अरुणाचल प्रदेश में चीन की गतिविधियाँ बढ़ गई है। उसके बावजूद मोदी उसको रोकने के बजाय, शांति स्थापित करने के बजाय वो अमेरिका में जाके वहाँ पे मोदी जिंदाबाद के नारे पैसे दे के लगवा रहे हैं। ये एक देश के लिए बड़ी शर्म की बात है कि देश में कभी ऐसा नहीं हुआ है जो ये मोदी जी के आने के बाद में हुआ। और ये जो सब हो रहा है आज, जो देश में जो नफ़रत की और ये जाति हिंसा जो हो रही है, इसके लिए जो मोदी के जो मंत्री है और मोदी सरकार ये जिम्मेदार है। इन लोग ने जो एक नफ़रत की जो राजनीति पिछले 9 साल से कर रहे हैं, उसका परिणाम मणिपुर का दंगा है। इसमें शांति होना चाहिए। हम लोग वहाँ के लोगों से अपील करते हैं कि सभी लोगों ने ये जो देश है, ये सर्वधर्म समभाव वाला देश है, इसको बहुत कुर्बानियाँ दे के स्वतंत्रता सेनानियों ने और हज़ारों साल की गुलामी से आज़ादी दिलाई है। इसमें शांति बनाए रहनी चाहिए। और सोनिया जी ने भी वहाँ के लोगों से अपील की है कि मणिपुर में शांति बनाए रखी जाए और उसमें वहाँ पे जो दंगे हैं वो रुकना चाहिए। इसकी मांग को लेके आज हम गांधी जी के पुतले के पास में धरने का कार्यक्रम। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 26 जून कोल्हापूर मध्ये सादर करण्यात येणार आहे। याबद्दलची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलशी बोलताना दिली। नमस्कार, मी विशाल लोंढे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती दिनांक 26 जून रोजी सालाबादप्रमाणे आपण या वर्षी देखील प्रशासनाच्या माध्यमातून साजरी करत आहोत। 26 जून रोजी आपण सकाळी दसरा चौकामध्ये सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना, सर्व राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि सर्वच नागरिकांना एकत्र करीत आहोत। शाहू महाराजांच्या पुतळ्याला सकाळी 8:30 वाजता माननीय पालकमंत्री महोदय, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्वच विभागाचे प्रमुख तसेच सर्व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये आपण माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते शाहू राजांच्या प्रतिमेचे पूजन करून आपल्या समता दिंडीला आपण सुरुवात करत आहोत। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आपण यावर्षी शाहू राजांना समता दिंडीच्या माध्यमातून आपण अभिवादन करीत आहोत। ही दिंडी दसरा चौकामधून पुढे विनस कॉर्नर, माई महाराजांचा पुतळा, त्यानंतर बिंदू चौकामध्ये, तिथून पुढे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून महानगरपालिकेच्या समोरून CPRच्या चौकामध्ये येऊन पुन्हा दसरा चौकामध्ये आणून आपण त्याची सांगता करणार आहोत। या दिंडीमध्ये विविध खेळाडू, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि इतर सर्वच विभागामध्ये चांगलं काम केलेले जे आपले नागरिक आणि विद्यार्थी आहेत यांचा सहभाग असणार आहे। मी आपणा सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी या समता दिंडीमध्ये सहभागी व्हावं आणि महाराजांना आणि त्यांच्या विचारांना, कार्यकर्तृत्वाला अभिवादन करावं। धन्यवाद। कोटंबा कोलगाव गायमुख जिल्हा मार्गात जात असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करून मोबदला यावा या मागणीसाठी आज सार्वजनिक बांधकाम विभागातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन पुकारले आहे। हे आंदोलन यासाठी ते कालपासून बुधवारपासून 12 वाजतापासून
मुक्कामी आंदोलन ठिय्या आंदोलन आहे की वर्धा जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोटंबा कोलगाव गायमुख येथील शेतकऱ्यांच्या शेतातून सार्वजनिक बांधकाम विभाग गेल्या 2 वर्षापासून जिल्हा मार्ग करत आहे. तो जिल्हा मार्ग करत असताना शेतकऱ्यांचा विरोध नाही, पण तो चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन न करता कोणत्याही मोबदला न देता शेतकऱ्यांच्या शेतामधून जिल्हा मार्ग करत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठी सर्व शेतकऱ्यांची ही मागणी आहे की पहिलं प्रथम शेतीची मोजणी करा, भूसंपादन करा व शेतकऱ्यांना मोबदला द्या, नंतरच तुम्ही रस्त्याचे काम करावं. हे मागणी गेल्या 2 वर्षापासून जवळपास शेतकरी करत आहे, परंतु 2 वर्षापासून मागणी करत असताना कोणताही तोडगा यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेला नाही. करिता 4-5 गावातील शेतकरी इथे कालपासून इथे ठिय्या आंदोलनं, मुक्कामी ठिय्या आंदोलनं करत आहे आणि यापुढेही ज्यापर्यंत भूसंपादन करून यांची मागणी पुरी होत नाही शेतकऱ्यांनी, तेव्हापर्यंत इथेच ठाण मांडून मुक्कामी ठिय्या करणार असं आम्ही शेतकऱ्यांनी. सदर रस्ता हा प्रजिमा 27 दर्जाचा असून या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम प्रगतीत आहे आणि PWD मार्फत जेही काम त्या रस्त्यामध्ये करण्यात येत आहे, PWDच्या हद्दीमध्येच जे काम सुरू आहे रुंदीकरणाचे, म्हणजे आपण काही ठिकाणी 3.75चा 7 मीटर करतो आहे आणि काही ठिकाणी 5.5चा 7 मीटर करतो आहे. तर PWDची ज्या ताब्यामध्ये जी जमीन आहे, जो रस्ता आहे, त्याच्यामध्येच आमचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि आपण कोणत्याच शेतकऱ्याचं कोणत्याच प्रकारे नुकसान केलेलं नाही आहे. आणि सध्या रस्त्याच्या स्थितीबद्दल अभिप्राय मी उपविभागीय अभियंता सेलू यांना मागितलेला आहे. त्यांचा अभिप्राय उपलब्ध झाल्यावर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. लातूरचे लोकप्रिय माजी खासदार, संसद रत्न प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त वत्सला बळीराम प्रकाशन केंद्र यांनी प्रकाशित केलेले स्वजन सेवकरू जमिनीशी नाळ असलेला नेता प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड हा ग्रंथ डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेज औरंगाबादचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद हेरोडे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांचे पालकत्व असलेल्या अकोला जिल्ह्यात शनिवारी दैनिक वृत्तरत्न सम्राटचे अकोला प्रतिनिधी प्राध्यापक रणजित इंगळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी चौथा स्तंभ संपादक पत्रकार व सोशल मीडिया संघ आणि पुणे पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांनी आणि सामाजिक संघटना यांच्या वतीने पुणे उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना संस्थापक अध्यक्ष विकास कडलक यांच्या हस्ते मागणीचे निवेदन दिले. कारवाई न झाल्यास पत्रकारांच्या स्वरक्षण करण्यासाठी आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये जी पत्रकाराची हत्या झालेली आहे ती संपूर्ण देशाला नव्हे तर संपूर्ण या प्रशासन व्यवस्थेला आणि संपूर्ण जी काही अकोला जिल्ह्याची प्रशासन व्यवस्था असेल किंवा महाराष्ट्राची प्रशासन व्यवस्था असेल, ह्या संपूर्ण पोलीस प्रशासनापासून पत्रकारांपासून तर संपूर्ण व्यवस्थेला एक आव्हान आहे. हे आव्हान अशा प्रकारे जर देत असतील आणि पत्रकारांची सुरक्षितता जर आपल्यासमोर डोळ्यासमोर उघड होत असेल, पत्रकार जर असुरक्षित असेल, तर पत्रकार ज्या समाजाला किंवा ज्या घटकाला न्याय देण्यासाठी पळतोय त्याच्या मागं कोण उभं राहणार? आज एका दिव्यांग पत्रकाराला, म्हणजे ज्याचे दोन्ही पायाने दिव्यांग पत्रकार प्राध्यापक असा रणजित इंगळे यांची हत्या होते. म्हणजे हे हत्या एक दिव्यांग पत्रकाराची हत्या होते म्हणजे
कुठंतरी पत्रकारितेचं काम करत असताना स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी किंवा स्वतःचा जे काही प्रकरणं उघड होते असेल, असे जे काही अज्ञात जे काही आरोपी आहेत, ह्या आरोपींनी जे काही प्रकार केला आहे, ह्या प्रकारामुळे संपूर्ण व्यवस्थेला एक ठोस असं एक आव्हान निर्माण झालं आहे. ह्याच्यामुळे जरी अनेक पत्रकार जरी यावर गप्प असले किंवा मूग गिळून असले तरी पत्रकारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जर दिव्यांग पत्रकारासोबत असं होत असेल तर आपण तर सर्वसामान्य जे पत्रकार आहेत, धडाडीचे नेतृत्व किंवा जे काही करत आहेत, अशा पत्रकारांवरती जर असे हमले होत असतील तर ह्याच्या मागं उठणार कोण, आवाज उचलणार कोण? आणि आवाज कुठूनही उचलला जात नाही. सम्राटचे सर्व महाराष्ट्रातील पत्रकार याच्यावरती आवाज उचलतात, काही ठराविक पत्रकार याच्यावरती आवाज उचलतात. त्याच्यामुळे ह्या साऱ्या घटना पाहून आज एक वाईट वाटते की पत्रकारांवरती हल्ले होतात आणि त्याच्यावरती आवाज उचलण्यासाठी कुठल्या सामाजिक संस्था पुढं आलेल्या नाहीत. काही बातम्या करण्यासाठी, वार्तांकन करण्यासाठी पत्रकार हमेशा सर्वांच्या पुढं असतात, पण त्याच पत्रकारांवर जेव्हा हल्ले होतात तेव्हा कुणीच पुढे येत नाही. हीच खेदजनक बाब आहे. आणि त्यामुळं पत्रकारांच्या सुरक्षतेसाठी आपल्या अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातच जर अशा घटना होत असतील तर संपूर्ण गृह खात्यावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे. आणि याद्वारे आमच्या संघटनेकडून आम्ही पत्रकार चौथा स्तंभ संपादक व सोशल मीडिया संघाच्या वतीनं एकच मागणी करतो आहे की या आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. खरं तर मी प्रथम ज्या पत्रकारांच्या हत्या झालेल्या आहे आणि ज्या वृत्तपत्राच्या माध्यमातून राज्यभर या दलित बहुजन चळवळीतील अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे हे वृत्तपत्र होतं. आणि त्या वृत्तपत्राचं अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून असणारे असे रणजितजी इंगळे होते. आणि रणजितजी इंगळे हे पत्रकारच नव्हे तर दिव्यांग व्यक्तीचा एक तो देखील आधार देखील होता. आणि त्या आधार देण्याचं काम करत असताना असं दुर्दैवी हत्या होणं हे शोकांतिक आहे. परंतु या सर्व घटनेच्या माध्यमातून आम्ही चौथा स्तंभ पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी खंबीरपणे त्यांच्या परिवाराबरोबर आहोत. आणि पुणे जिल्ह्यातील सर्व आमचे पदाधिकारी असेल, आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांच्या इंगळे परिवाराबरोबर आहोत. परंतु अकोला जिल्हा असेल, महाराष्ट्र शासन असेल, यांच्या सर्व पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो की तातडीने जे कोणी रणजित इंगळे यांचे मारेकरी असेल आणि त्याच्यात संबंधित जो कोणी अजून कोणी असेल तर त्याचा सखोल चौकशी करून तातडीने त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो. जी घटना महाराष्ट्रातील अकोले शहरामध्ये जिल्ह्यामध्ये झालेली आहे हे निंदनीय घटना आहे. या ठिकाणी मनुवाद्यांचे पुन्हा डोके उंचावून आपल्या फुले शाहू आंबेडकरांचा विचार मोडण्याचं जे काम करते ते दोन्ही पायाने अपंग असणारा व्यक्ती आणि फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्रामध्ये अतिशय सम्राटच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत विचारधारा पोहोचवणाऱ्या एका प्रतिनिधीला अशा प्रकारे त्याची हत्या करणं हे निंदनीय आहे. म्हणून मी या ठिकाणी मराठवाडा बौद्ध परिषद असेल किंवा आमची धम्मक्रांती संघटना असेल त्या संघटनेच्या वतीनं मी अंतःकरणापासून या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करतो आहे. आणि अकोला शहरामध्ये जो काही प्रकार झालेला आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्याचं पालकत्व राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांकडे आहे आणि त्या शहरामध्ये अशी या ठिकाणी हत्या होते. हे प्रथमतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याच्यात जातीने लक्ष घालून या ठिकाणी त्या चौकशी CID तर्फे एक फास्ट ट्रॅकवर हा खटला चालून, कारण आज पत्रकार म्हटलं की लोकशाहीचा हा चौथा खांब आहे आणि पत्रकारांवर आणि हल्ला होतो आणि त्या पत्रकार म्हणजे या दोन्ही पाय दिव्यांग असून या ठिकाणी त्याच्यावर रात्री 11 वाजता ही घटना होती आणि या घटनेचा अजूनपर्यंत गेली 2-3 दिवस झालं त्याचा तपास लागत नाही. आणि मग या सरकारला मला सांगणं आहे जर आपण 8 दिवसाच्या आत CID मार्फत जर याची चौकशी केली नाही तर आत्ता आम्ही या ठिकाणी शांततेने निवेदन देतो ही शाहू फुले आंबेडकर जनता ही या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि तातडीने जसं आपण म्हणतो एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मी नम्र विनंती करतो की तातडीने आपण महिनाभरात त्यांना या ठिकाणी 50 लाखाची मदत करावी आणि त्यांच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती आपण या ठिकाणी सरकारी कामामध्ये रुजू करावा. ही या ठिकाणी मी शाहू फुले आंबेडकर विचार मंचाच्या वतीनं मी कळकळीची विनंती करतो. प्रथमतः मी या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो
कारण पत्रकार हा चौथा स्तंभ जरी असला तरी पत्रकार हा सगळ्यात अतिशय जवळचा व्यक्ती असतो आणि त्या जवळच्या व्यक्तीचाच असं जर का हत्या होत असेल तर मला वाटतं या ठिकाणी माणुसकी कुठं दिसत नाही आहे. ती माणुसकी जर जपायची असेल तर अशा पत्रकारांची जी हत्या होती त्या हत्येचा निषेध अजूनही कुणी करताना दिसत नाही. आम्हाला याचं वाईट वाटतं आणि दैनिक वृत्तरत्न सम्राटच्या परिवारातील एक अतिशय अनमोल हिरा आज आम्ही गमावलेला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये नुसतं सामाजिक कार्य नाही तर इतर सर्व कार्यामध्ये इंगोले हे अग्रेसर असायचे आणि आमच्यातील एक चांगला पत्रकार गेल्याची खंत या ठिकाणी मला वाटते. आणि आत्ताच या ठिकाणी चौथा पत्रकार स्तंभाच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलेलं आहे, आमची निवेदन देण्याची एवढी एकच इच्छा होती की फक्त निवेदन देऊन न थांबता या ठिकाणी जर का त्या कुटुंबाला जर का कधी आर्थिक मदत करता आली नाही किंवा इतर कुठली जर मदत नाही झाली तर ती मदत कशी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दैनिक वृत्तरत्न सम्राट परिवाराच्या वतीने आम्ही निश्चित करू. पत्रकार रणजित इंगळे यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो हल्ला काय अचानक झालेला नाही. कट रचून मारेकरांनी हा हल्ला केलेला आहे आणि रणजित इंगळेचा खूनच करण्यात आलेला आहे असं मी म्हणतो. पत्रकार जर समाजसेवेचं काम करत असेल, पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. जर चौथ्या स्तंभाला जर गालबोट लागत असेल, आता मध्येच बघा तुम्ही 3-4 महिन्याखाली वारिसे नावाच्या पत्रकाराला गाडीखाली चिरडून मारून टाकलं. त्याच्यानंतर भरपूर हे झाले, आंदोलन झाले, मोर्चे झाले. मी म्हणतो पत्रकारांवर हल्ले झाल्यावर मोर्चे आंदोलने काढण्याची गरज पडली नाही पाहिजे. पत्रकार म्हणजे हा एक मोजका हे घटक आहे की भारत देशामध्ये जो समाजाचं कार्य तो सगळ्यांसमोर ठेवणारा हा पत्रकार आहे आणि त्याच्यावरचे हल्ले हे थांबले पाहिजेत. श्रीलंका येथे 2022 रोजी पार पडलेल्या जागतिक भिक्खुनी दिनानिमित्त गौतमी अभिवादन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. त्यात नांदेडचे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ एम जोंधळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यात जोंधळे यांनी महाप्रजापती गौतमी यांचे ग्रेट वर्क या विषयावर संशोधन प्रबंध सादर करून अभ्यासपूर्ण व क्रांतिकारक विचार मांडले होते. त्याच विचारावर प्रभावित होऊन श्रीलंकेच्या युनायटेड भिक्खुनी संघ इंटरनॅशनल परिषदेच्या भिक्खुनी महारगम उपलवन्ना ह्या नांदेड येथील सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला भेट देऊन शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ एम जोंधळे यांची प्रशंसा करून पुढील कार्यास मंगलकामना दिल्या. या प्रसंगी भिक्खुनी उपलवन्ना यांचे सिद्धार्थ हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या वतीने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. Namo Buddhaya. Good morning, everybody. My visit to India this time is to observe the Siddharth Hospital and to observe what Dr. Siddharth as a scientist doing as his science research. He is doing so many research work under omniscience, the theme of omniscience, and this omniscience of Buddhism. I remember in 2022 when we held World Bhikkhuni Day in Sri Lanka, with the participation of international professors and intellectuals. He made an excellent performance. And I came to know that he had done a great, wonderful research about Mahapajapati Gautami to find out the infinity work of her revolution of the world. Her renunciation for this revolution of the world was excellent, and we have no words to explain that, because after talking to the Buddha, she was asked to wait for some time because it was not the
not the time for bhikkhunis to be ordained. But Prajapati Gautami was so brave enough to आज हमारे यहाँ सिद्धार्थ हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर नांदेड़ महाराष्ट्र इंडिया, हमारे यहाँ पे भिक्खुनी महागम उपलवन्ना यूनाइटेड भिक्खुनी संघ इंटरनेशनल परिषद श्रीलंका से हमारे यहाँ आए हैं और ये चीफ एडिटर ऑफ थेरी न्यूज़पेपर इन श्रीलंका में है। और सबसे बड़ी बात यहाँ पे जो प्रोजेक्ट शुरू होने जा रहा है ओमनी साइंस ऑफ द बुद्धा, वेरी इंपॉर्टेंट फॉर पब्लिक बेनिफिट, वर्ल्ड बेनिफिट एंड फर्स्ट टाइम वी कैन से ये जो बुद्धिज़्म है वो साइंस ऑफ साइंस एंड बियॉन्ड द साइंस कैसा है और सबसे ग्रेट नेचर और ओमनी साइंस ऑफ द बुद्धा, इसके बारे में यहाँ भिक्खुनी आए हैं। और सबसे बड़ी बात जो मेरे ब्रदर एम्बेसडर फॉर वर्ल्ड पीस बुद्ध प्रिया महातेरा, ये जो पीस एंड विजडम उनके ऑथर है और मैं चीफ एडिटर हूँ। और इन्होंने जो किताब लिखी है और पीस एंड विजडम के बारे में यहाँ पे पूरे वर्ल्ड में पब्लिश करने के लिए यहाँ भिक्खुनी आई है। और यहाँ पे जो ओमनी साइंस ऑफ बुद्धा है ये लोगों के लिए बेनिफिट है, हाउ अलग अलग बीमारी के ऊपर ये कैसे काम करता है, साइंस कैसा है, बुद्धिज़्म साइंस कैसा है और बियॉन्ड द साइंस कैसा है। यहाँ पे भिक्खुनी पीस एंड विजडम ये बुक के लिए विमोचन के लिए आए हैं और अभिधम्मा नोशन ऑफ नेचर ये भी बुक का आर्टिकल का ये भी विमोचन करने के लिए आए हैं। और इनको मैं ग्रेट ग्रैटिट्यूड देता हूँ, भिक्खुनी को मैं ग्रेट ग्रैटिट्यूड देता हूँ यहाँ पे आने का। मुझे बहुत हैप्पीनेस हो रहा है यहाँ पे आए हैं और पूरे वर्ल्ड विल बी बेनिफिटेड दिस न्यू थेरी, न्यू वर्क, न्यू रिसर्च फॉर द वर्ल्ड बेनिफिट एंड ह्यूमैनिटी। 7 जून रोजी वादग्रस्त स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंद ठेवला होता। या बंदला गालबोट लागून दगडफेक झाली होती, यामध्ये अनेक लोक जखमी झाले होते आणि त्यापासून वातावरण बिघडले होते। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सामाजिक एकोपा राहावा म्हणून रविवार दिनांक 25 जून रोजी शिव शाहू संकल्प रॅलीचे आयोजन केले आहे, अशी माहिती निमंत्रक वसंतराव मोडिक यांनी लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलशी दिली। या शहराकडे एक सामाजिक समतेची नगरी म्हणून पुरा देश नाहीतर जग पाहत आहे। एक शांततेनं बंधुभावानं विविध जाती धर्माची लोक ज्या ठिकाणी एकत्रित राहतात त्यांचा जो विचार आहे तो राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा विचार आहे। म्हणून तो जो पुरोगामी विचार आहे हा काय बुरसटलेला विचार नाही आहे। समाजातल्या तळागाळातल्या लोकांना मानवतेची वागणूक देणारा जो पुरोगामी विचार आहे, या अशा नगरीमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी जातीय तणावाच्या आणि जातीय घटनेमुळं इथला सामान्य नागरिक अस्वस्थ आहे। त्याच्या मनामध्ये एक सल निर्माण झालेला आहे, त्याला वेदना झालेल्या आहे। अरे शाहू नगरी ते घडते चुकीचं आहे। त्यामुळं आम्ही कोल्हापुरातील सर्व विविध धर्मीय, विविध जातीय, त्याचबरोबर सर्व पक्षी आणि विविध संघटना एकत्र येऊन या ठिकाणी 25 जून रोजी सायंकाळी 4 वाजता शिव शाहू सद्भावना यात्रेचं आयोजन केलेलं आहे। ही जी यात्रा आहे ही कुठल्याही समाजाचं भलावण करण्यासाठी नाही आहे। इथं जर औरंग्याचं कोण भलावण करत असेल तर त्याला पूर्णपणे विरोध असणार आहे आणि त्यासाठी ही यात्रा काढत असताना ही सद्भावना यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा ध्वज आणि राष्ट्रीय तिरंगा ध्वज घेऊन आम्ही हजारो मंडळी या सद्भावना यात्रेमध्ये जे शांततेसाठी सद्भावनेसाठी आम्ही एकत्र येणार आहोत। राजश्री शाहू समाधी स्थळावर आम्ही सर्व एकत्र जमून या सद्भावना यात्रेचा उद्देश स्पष्ट करत असताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही जी यात्रा निघणार आहे, यामध्ये प्रामुख्यानं हाच उद्देश आहे। नुसतं आम्ही कोल्हापुरी जगात लई भारी असं म्हणून चालणार नाही,
तिथला जो विचार आहे, जो विचार शाहू महाराजांनी पेरलेला आहे, तो शाहूंचा विचार जिवंत ठेवण्यासाठी हजारोच्या संख्येनं ज्यांना ज्यांना सलोखा हवा आहे, ज्यांना ज्यांना शांतता आहे, अशी सर्व मंडळी या सद्भावना यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे आपल्याद्वारे मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की पावसाळी वातावरण आहे, प्रत्येकानं छत्री घेऊन यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं मी. क्या हुआ बहू? माँ, पायल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. 9 वर्ष विकासाचे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी अमरावतीमध्ये भाजपकडून सभेचे आयोजन केले गेले. या सभेला संबोधित करताना प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना निशाण्यावर पकडले. गेली 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेला ठाकरेंनी लुटले आहे. 10 वर्षात कधीही ठाकरेजींनी मोर्चा काढला नाही. 1 जुलैला उद्धव ठाकरे मोर्चा काढणार आहेत, मात्र उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांच्या प्रश्नासाठी कधीही मोर्चा काढला नाही आणि याला प्रतिकार करण्यासाठी 1 जुलैला मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे मोर्चा काढतात आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. मोर्चा निघालाय का? ज्या मुंबईसाठी आपण मोर्चा त्या ठिकाणी काढताय, 25 वर्ष मुंबईला लुटली आहेत. 10 महिन्याच्या कालावधीमध्ये कधी आपल्याला वाटलं नाही त्या मुंबईच्या प्रश्नावर मोर्चा काढावा, त्या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नावर मोर्चा काढावा, रस्त्यावर मोर्चा काढावा, मुंबईच्या विविध प्रश्नांवर मोर्चा काढावा, असं कधी उद्धवजी आपल्याला वाटलं नाही. बावनकुळे साहेब का मोर्चा काढला उद्धवजीने आपल्याला माहित आहे, महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. अरे तुम्ही आमच्या नेत्याला देवेंद्रजींना सांगता की सहन होत नाही आणि सांगता येत नाही, त्याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलंय. उद्धवजी, आपण मुंबईकरांच्या प्रश्नासाठी मोर्चा काढत नाही. त्या ठिकाणी कॅगनी ज्या ठिकाणी जी SIT त्या ठिकाणी नेमले राज्य सरकारने, त्यामुळे उद्धवजी तुमच्या बुडाला आग लागलेली आहे. उद्धवजींच्या बुडाला आग लागली. आता माझ्यावर चौकशीचा ससेमिरा सुरू झालाय. आता मला कुठेतरी त्या ठिकाणी प्रतिकार केला पाहिजे. त्याच्यामुळे मोर्चाचा तुमचा ढोंग आहे. तुम्ही त्या ठिकाणी जनतेसाठी मोर्चा काढत नाही. तुमची SITची चौकशी लावलेली आहे. महापालिकेमध्ये कोविडचा भ्रष्टाचार झालेला आहे. संपूर्ण महापालिका त्या ठिकाणी गेल्या 25 वर्षात लुटली आहे आणि आता ते सगळं काय काय लुटलंय हे चौकशीच्या माध्यमातून बाहेर येणार आहे आणि म्हणून दबाव आणण्यासाठी त्या ठिकाणी मोर्चा आहे. बारामती तालुक्यातील पळंदारे गावातील ग्रामपंचायत सदस्य विक्रम कोकरे यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांकडून माहिती मिळताच गावातील लोकांनी गाव बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्याला गावातील लोकांनी चांगलाच प्रतिसाद देखील दिलाय. गाव बंद ठेवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी 3 आरोपी ताब्यात घेतले व कोर्टासमोर हजर केले. कोर्टाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती API साळुंके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अतिशय गंभीर अशी दुखापत त्यांना झालेली आणि या प्रसंगी या घटनेचं गांभीर्य ओळखून सगळे पोलीस प्रशासन देखील आपल्याला सहकार्य करते. त्यांनी जे काही आरोपी त्या आरोपींना पण 3-4 आरोपी त्यांनी पोलीस स्टेशन नेऊन ठेवले. सकाळी जबाब झालेला विक्रमजींचा आणि त्यानुसार पुढची कारवाई चालूच होणार आहे. तर आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी निवेदन देतोय. जे काही निवेदन आपण पोलीस प्रशासनाला देतोय त्या निवेदनाची कॉपी माझ्या हातात आहे. मी तुम्हाला सर्वांना ती वाचून दाखवतो. तर या ठिकाणी विषय आहे सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये सामील असलेल्या संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत. महोदय, वरील विषयास अनुसरून आम्ही 15 ग्रामस्थ
कारणे विनंती अर्ज करतो की आमच्या पंधरे गावचे भूषण व सर्वसामान्यांचे आश्रयस्थान संघर्षतेसाठी सामाजिक कार्यकर्ते पंधरे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विक्रमजी कोकरे यांच्यावर काल रात्री भ्याड हल्ला झाला. हा हल्ला ज्या आरोपींनी केला तसेच त्या हल्ल्यामागील जे सूत्रधार आहेत ज्यांच्या आश्रयाने हल्ला घडून आला, त्यामुळे पंधरे परिसरातील सर्वसामान्यांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी सदरील आरोपींवर तात्काळ व कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे. तसेच सदरील आरोपी हे नीरा बारामती रोड लगत पोलीस स्टेशनजवळ असणाऱ्या टपरीतून होणाऱ्या अवैध व्यवसायाची चौकशी देखील व्हावी व सदरील टपरीची प्रतिष्ठित पंचांच्या समक्ष तपासणी व्हावी. विक्रम कोकरे यांना तात्काळ विनामूल्य पोलीस संरक्षण मिळावे. श्री काळेसाहेब आणि लांडेसाहेब यांनी आपल्याला शब्द दिला आहे की त्यांनी PWDच्या अधिकाऱ्यांशी बोललेले आहेत आणि संबंधित आरोपीची जी काही टपरी तर ते PWDचे अधिकारी कारण रस्त्याच्या क्षेत्रामध्ये ती येते तर ते अधिकारी आल्यानंतर ती पोलीस जी काही टपरी आहे ती टपरी पोलीस स्टेशनमध्ये आणून ते जमा करतील. त्यासाठी किंवा PWD जी काही त्यांची प्रशासनाची कारवाई असेल ती कारवाई करेल. तरी कृपया माझी सर्व ग्रामस्थांना विनंती की आता जी काही गोष्ट झाली ते विक्रमजी पहिल्यांदा दवाखान्यातून चांगले सुरक्षित बरे व्हावेत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील कित्येक वर्षापासून बंद असलेली हुतात्मा वीर जगदेवराव सूतगिरणीच्या संदर्भात राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट साहेबराव मोरे यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील कित्येक वर्षापासून बंद असलेली हुतात्मा वीर जगदेवराव सूतगिरणी संदर्भात राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट साहेबराव मोरे यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. सुमारे 40 वर्षापूर्वी स्थापन झालेली एक सूतगिरणी खऱ्या अर्थानं भागधारकांसाठी आणि कामगारांसाठी एक फार मोठं कार्य या सूतगिरणीच्या माध्यमातून होणार होतं आणि कैलासवासी आबासाहेब देशमुख यांचं ध्येय असं होतं की या सूतगिरणीतून कापूस ते कापड अशा पद्धतीचं धोरण त्यांचं होतं. परंतु दुर्दैवानं ते इथपर्यंत आलं नाही आणि नंतरच्या काळात जे काय भ्रष्टाचार झाले, लोकांनी ही प्रॉपर्टी स्वतःची प्रॉपर्टी म्हणून वापरली सत्ताधारी लोकांनी आणि त्यामुळे या सूतगिरणीवर अशी पाळी आली की गेल्या 2.5-3 वर्षापासून हे सूतगिरणी बंद आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान झालं ते भागधारक आणि कामगारांचं. आता सध्या जे सरकार आहे त्या सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी ही सूतगिरणी अवसानात काढून त्या सूतगिरणीचं समापन करून आणि प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्याचं षडयंत्र रचलेलं आहे आणि त्यातून हे समापनाचे आदेश त्या व्यावसायिकाला नेमून वस्त्र उद्योग संचालक यांनी काढलेले आहे. त्या व्यावसायिकांच्या आदेशामध्ये कुठेही भागधारकांचा उल्लेख नाही, कुठेही कामगारांचं जे प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याचा उल्लेख नाही आणि सूतगिरणीचं समापन जर करायचं असेल तर त्या सूतगिरणीशी निगडीत जो वर्ग आहे त्यामध्ये भागधारक आणि कामगार यांना विश्वासात घेतल्याशिवाय त्यांनी कोणतेही आदेश पारित करू नये. आणि या सूतगिरणीचं व्हॅल्युएशन आज 200 कोटीचं आहे. परंतु सत्ताधारी लोक हे समापन करून प्रॉपर्टीची विल्हेवाट लावून 5-10 कोटीमध्ये ही प्रॉपर्टी हरास करून काही विशिष्ट लोकांच्या नावावर घेऊ शकतात असा संशय आम्हाला आहे आणि त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही पुढे आलो आहे.